नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझे प्रसाद, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह जा जीवास, पारख बोध करुण्याथास, मुक्त केले बंधनी, तुझे स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडूनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ऐसे नो हे ज्ञान चढवी अहम भाव, 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 ऐसे नो हे वाढवी संदेह तोंडी माथा, वाढवी संदेह तोंडी माथा, ऐसे नो ज्ञान चढवी अहम भाव, ऐसे नो ज्ञान चढवी अहम भाव, ऐसे नो ज्ञान चढवी अहम भाव, ऐसे नो हे ज्ञान जे भोगी आसक्त, ऐसे नो हे ज्ञान जे भोगी आसक्त, दाखवी विराक्त लोकामाजी, दाखवी विराक्त लोकामाजी, दाखवी विराक्त लोकामाजी,
द्रव्य मागे ऐसे नोरे ज्ञान चढवी आभाव ऐसे नोरे ज्ञान चढवी आभाव ऐसे नोरे ज्ञान चढवी आभाव तुकड्या दास म्हणे ज्ञान ऐसे जाना ज्ञान ऐसे जाना जाना पाच सज्जनो, आजचा विषय आहे ज्ञान कशाला म्हणावं. कारण सगळ्यांना माहीत आहेत आणि आपण नेहमी कीर्तनात ऐकतोय, अज्ञानानेच दुःख येती, अज्ञान जाता सुखची राहती, परी अज्ञान ठेवूनीच बापुळे सुख. लोकांचा स्वभाव असा आहे, नंतर बोला बाई ऐका, कारण प्रश्न असा आहे, अनेक वर्षांनी आम्ही आलो आणि तुमच्या ऐकण्याची जिज्ञासा आहे. परंतु संत तुकाराम महाराज लिहितात, तुका म्हणे लोणी घालोनी उपयोगाची मत काय. लोण्यासारखी वस्तू आहे ना, सळा सारवण्याच्या शेणामध्ये टाकून द्याल तुम्ही, फायदा काही होणार नाही, नाही का.
विषय कसा आहे, आपल्या जीवनातलं जे दुःख आहे, समस्या आहे, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, आधार असो, निराधार असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या समस्या, घटना, नाना प्रकारचं दुःख, अडीअडचणी, अनेक गोष्टी जीवनामध्ये आपण अनुभवतो आहोत. ह्या अनेक ज्या गोष्टी आहे आपल्याला नको असणाऱ्या, दुःख पाहिजे का आपल्याला? आपला दुःख नको, वियोग नको, अपमान नको, आदी व्याधी उपाधी नको, झंझटी नको, आपल्याला बऱ्याच गोष्टी नको असं आपलं अंतकरण म्हणते. परंतु नको असलेल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये का तयार होतात याचं कारण काही आपल्याला माहीत नाही. सरळ देवावर भरोसा टाकून देतो, देवा बापा तूच आहे, आता आमच्यावरचं संकटाचं निवारण करणारं तूच एक आहे. लक्षात घ्या, संत लिहितात, आपुलिया कर्मे घेणे घेणे, 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 आपुलिया कर्मे घेणे. हे तो देवाजीचे देणे, हे तो देवाजीचे देणे देणे, हे तो देवाजीचे देणे, हे तो देवाजीचे देणे, हे तो देवाजीचे देणे, हे तो देवाजीचे देणे. हे तो देवाजीचे देणे, हे तो देवाजीचे देणे देणे. हे तो देवाजीचे देणे, हे तो देवाजीचे देणे, हे तो देवाजीचे देणे. आपुलिया कर्मे घेणे, आपुलिया कर्मे घेणे घेणे, आपुलिया कर्मे घेणे. संतांचा सिद्धांत असा आहे, किती आपण देव देव म्हणत बसलो, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळे बापा. लक्षात घ्या, राग आळवितो नाना, परी गातो काय हे कळेना. नाही, खूप ओरडतो आपण, जय जय राम कृष्ण हरी, नारायणा, परमेश्वरा, भगवंता तूच आहे. ठीक आहे, अर्थभाव आहे तुमचा, तुमची श्रद्धा आहे, तुमचा विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु सिद्धांत असा आहे, आपुलिया कर्मे घेणे, हे तो देवाजीचे देणे. सिद्धांत असा आहे. आणि आपले राष्ट्रसंत म्हणतात, देशील ते तू घेशील रे, अनुभव ऐसा थोरांचा थोरांचा. सिद्धांत असा आहे, द्याल ते घ्याल, पेराल ते उगवेल, रचेल ते खसेल. सिद्धांतच आहे. घ्यासाठी अगोदर द्यावं लागते. ₹1.25 लावला का 100 रुपये मटक्यात येते ना. 1000 रुपयाचं बी लावता सरकीचं, पराठीचं, आणि 40,000 घेता.
लावल्याशिवाय येते का? नाही येत. आपण जसं देवाला आपण मागणं मागतो, देवा आमचं जीवन जे आहे ते सुखाचं जावं, आमच्या जीवनामध्ये कोणत्या समस्या येऊ नये, घटना घडू नये, आमचा एकमेकांचा वियोग होऊ नये, ह्या ज्या समस्या आहे हे आपण देवापुढे मांडतो. परंतु या समस्या का तयार होतात? पूर्वजन्मकृतम व्याधी रूपेण जायते. पूर्वजन्मकृतम फलम व्याधी रूपेण जायते. संतांचा सिद्धांत असा आहे की आता मी तुमच्यासमोर बसलो आत्ता, याच्या अगोदरचे जे क्षण असेल त्या मागच्या क्षणापासून पर्यंत जन्मल्यापासून माझ्यातून बरं वाईट कर्म झालेलं आहे. आता जे कर्म माझ्याकडून झालेलं आहे त्या कर्माचं फळ समोर येत आहे, दुसरं येत नाही, लक्षात घ्या. आणि साधू संत देवधर्म त्यासाठीच आहे की आपुली साधावी उन्नती, सौख्य लाभावे इतरा प्रती, या उद्देशे जी जी संस्कृती, धर्म म्हणावे तिज लागी. धर्म कशाला म्हणावं? आपुली साधावी उन्नती. आपली जी उन्नती आहे, बौद्धिक उन्नती आहे, मानसिक उन्नती आहे, शारीरिक उन्नती आहे, आर्थिक उन्नती आहे, सामाजिक उन्नती आहे, व्यावहारिक उन्नती आहे. समजते ना भाषा माझी? उन्नती जी पाहिजे म्हणजे आपली प्रगती जी पाहिजे, शेतीमध्ये पाहिजे, घरामध्ये पाहिजे, मुलाबाळांची प्रगती पाहिजे, आपल्या घराण्याची प्रगती पाहिजे. ती साधत असताना, आपला विकास, आपली उन्नती साधत असताना, आपलं सुख शोधत असताना, आपलं समाधान शोधत असताना शोधणाऱ्यांनी ही खबरदारी घेतली पाहिजे, तरच सुख समाधान मिळेल. खबरदारी घेतली नाही तर उलट होईल. मागता सुख पण मिळेल दुःख. कोणती? आपुली साधावी उन्नती. उन्नती साधताना सौख्य लाभावे इतरा प्रती. माझी उन्नती साधताना दुसऱ्याला दुःख व्हावं, दुसऱ्यांना पीडा व्हावी, दुसऱ्याची अवनती व्हावी, दुसऱ्याचं शोषण व्हावं, दुसऱ्याचं जीवन त्रस्त करून सोडावं, असं जर तुमचं असेल तर उन्नती त्रिकाला तुमची साधत नाही. हा संतांचा सिद्धांत आहे. आपली उन्नती साधण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. ज्या दृष्टी माझी बौद्धिक क्षमता आहे, व्यावहारिक क्षमता आहे, सामाजिक क्षमता आहे, नैतिक क्षमता आहे, मानसिक क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार मी माझं कार्य केलं पाहिजे समोरचं. आणि ते कार्य करताना आपल्या संबंधित जे काही लोक आहेत, प्राणी आहेत, त्या प्राण्यांची अवनती होता कामा नये याची खबरदारी घेऊन जर उन्नती करत असाल तरच फक्त या जन्मामध्ये आपली उन्नती होते. माझी उन्नती होण्यासाठी दुसऱ्याची अवनती होत असेल, दुसऱ्याचं शोषण होत असेल, दुसऱ्याला त्रास होत असेल तर उन्नती साधन आम्ही म्हणूनच काळजी घेतो. ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातो ना, त्या त्या गावामध्ये ज्या घरी आमचा मुक्काम असते त्या घरी आमच्यापासून त्यांना त्रास होणार नाही याची मी खूप खबरदारी घेतो. मी माझ्या सोबत्यांनाही सांगतो, बापू त्या गावात गेल्यावर कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे, घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे, अनेकांचं शोषण नाही झालं पाहिजे, आपली खाऊन घेऊन तब्येत बरोबर आहे, अनेक लोक अडचणीत आहे, दुःखात आहे, पोरं साथ देत नाही, आईवडील साथ देत नाही, सून साथ देत नाही, सासू साथ देत नाही, शेजारी साथ देत नाही, देव साथ देत नाही, सरकार साथ देत नाही, निसर्ग साथ देत नाही. किती मोठ्या आपत्तीमध्ये जीवन जगता तुम्ही. अशा वेळेस समजा आम्ही तुमच्याच घरी आलो, साधू सेवे करता साधू आले आणि नवरदेवा परिस तोरा चाले, काही फायदा होणार नाही. म्हणून माणसांनी जीवन जगत असताना प्रत्येकांनी परमार्थ हा विषय काही नुसता साधू होण्याचा नाही आहे. मगाच मला एकाने सांगितलं, बाबाजी म्हणे कीर्तनामध्ये परमार्थ म्हणजे थोडं सांगलं तर बरं होते म्हणे. परमार्थ म्हणजे तुम्हाला समजत नाही का? आपला समज असा आहे, परमार्थ म्हणजे एकादशी करणं, उपवास करणं, देवीची पूजा करणं, भजन पूजन करणं, तपतीर्थाटनाला जाणं, दानधर्म करणं, याचं नाव परमार्थ अशी आपली समज आहे. याचं नाव परमार्थ नाही आहे. भजन म्हणजे काही परमार्थ नव्हे. मग विनाकारण आहे का ते? नाही नाही, भजन हे परमार्थाचं साधन आहे. व्रतवैकल्य करू नका, उपवास करू नका, देवीची पूजा करू नका, गणपती बसवू नका असं माझ्या तो तोंडून कधी निघत नाही बा. कारण त्यावर तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे.
परंतु तुम्ही नुसतं त्याला परमार्थ म्हणत असाल तर मी म्हणणार नाही तो परमार्थ आहे म्हणून. गणपती बसवणं, दुर्गादेवी बसवणं, उपास करणं, व्रतवैकल्य करणं, पूजापाठ करणं, उत्पत्ती लावणं चांगली गोष्ट आहे, परंतु परमार्थाची साधन आहे, परमार्थ नव्हे तो. आता परमार्थ म्हणजे का? सोपीशी व्याख्या आम्ही नेहमीच सांगतो. जीवन जगत असताना ज्या ज्या क्षेत्रामध्ये संबंधित व्यवहार करत असताना आपण सद्विचार घेऊन त्या क्षेत्राचा व्यवहार करतो, बस झालं परमार्थाची व्याख्या. आणि विषय विकार घेऊन व्यवहार करतो त्याचं नाव आहे प्रपंच. लक्षात घ्या, प्रपंच कशाला म्हणावं? जीवन जगत असताना तुम्ही खाता घेता बोलता बसता, मी खातं घेतो बोलतो बसतो, मी उपाशी राहतो का? कपडे घालतो, जेवण करतो, आलेल्यांना थोडा चिवडा देतो, एखादा केळ देतो, प्रेमानं बोलतो, 2 गिलास पाणी देतो. तुम्ही करता तेच आम्ही करतो, पण आमच्या करण्यामध्ये सद्विचार राहते. सद्विचार राहिलं की स्वतःची आणि दुसऱ्याच्या जीवनाची जोपासना होते. लक्षात घ्या, शोषण नाही होत. विचारी मनुष्य कुणाचं शोषण करत नाही. विचारी मनुष्य दुसऱ्यावर अत्याचार बलात्कार करत नाही. विचारी मनुष्य दुसऱ्याला त्रस्त करून सोडत नाही. विचारी माणसं काय करते? सहकार्याची भावना राहते त्यांच्याजवळ, सद्विचार राहते. म्हणून सोपी व्याख्या आहे. मुलं बाळ पोसा, शाळा शिका, शेतीवाडी करा, व्यापार करा, नोकरी करा, निंदन करा, काय करायचं ते काम करा. काम करणं हे काही पापाचं काम आहे का? काम करणं पाप नव्हे, काम केलंच पाहिजे. तुम्ही जुने लोक म्हणत होते ना, तुम्हाला माहीत आहे माझ्यापेक्षा, कारण मी तुमचं सुष्ट बोलत आहो. नाही काय भालचंद्रजी नांदे आहे, नाही तर नांदायचं आहे भालचंद्र चौधरी. जुन तुम्हाला लोकांना माहीत आहे. नाही काम करायची लाज नाही धराव, चोरी चपाटीची लाज धरली पाहिजे माणसानं. जुने लोक म्हणत होते चोरी चपाटीची लाज ठेवा, काम करायची लाज नका ठेवू. मी घरासमोर समजा आमच्या बाईनं कपडे वाळू घातले तर तिकडून दिंडी येत होती. मी कपडे काढत होतो, ते म्हणजे भाऊ कपडे खायला काढते, तिकडून लोक येत आहेत. लोक का म्हणत मी का चोरी करून राहिलो? अरे लाज कशाची ठेवावं राजा? आपले कपडे आपले काढायला कोणती लाज आहे? देवाधर्मानी संतांनी साधूने हे कामं केले ना. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपला तर संडास रोजीच साफ करे, पण शेजारचे संडास साफ करून देत होता तो. एका शब्दानं म्हटलं नाही, तुम्ही काय रे संडास घाणेरडे ठेवता, मला साफ करायला लागते. आपण इतकं सांगण घाललं तर मलाच झाडा लागते. दुनियाभरचा अहंकार आहे. नाही म्हणून ऐसे नो हे ज्ञान चढवी अहम भाव, ऐसे नो हे ज्ञान चढवी अहम भाव. असा अहंकार जर वाढत असेल माणसाचा, तर त्या अहंकारामुळं अगल्या माणसाला त्रस्त करून सोडतो आपण. कारण अहंकार काय करते? वाढवी संदेह तोंडी फाटे. माणसाच्या अंतकरणामध्ये कामाचा अहंकार आला, गुणाचा अहंकार आला, धनाचा अहंकार आला, पदाचा अहंकार आला, कलेचा अहंकार आला की तो अहंकार काय करते माहिती आहे का? संदेहाची वाढ करते. अहंकाराच्या पोटी संदेह जन्म घेते. लक्षात घ्या. मग संदेह आला, तोंडी थाटे. थाटे म्हणजे थटणं, नटणं, नटून थटून. तोंडी म्हणजे तोंडामध्ये शब्द येतात, वक्तव्य करते, कथन करते, समजून देते प्रत्येक गोष्ट कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये. कशी? नटून थटून. आहे तशी नाही, वास्तविकतेत पडदे येते. मनुष्य समाजामध्ये बोलत असताना खबरदारी का घेत नाही की माझं बोलणं प्रत्येकाला रुचलं पाहिजे, अंतकरणात घाव न झाले पाहिजे, आपल्या मनाशी रोधावे, परांतर शोधावे, क्षणाक्षणात सांभाळावे, बदलेल म्हणून. ह्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्याचं भान असलं पाहिजे बोलताना. पण का नाही राहत भान? त्याच्या अंतकरणामध्ये संदेह राहते. का संदेह येते? त्याच्याजवळ आपल्या कामाचा गुणाचा अहंकार राहते. का अहंकार येते? अहंकार काय येते माहिती आहे का? काय येते? असत्याचा अभिमान. लक्षात घ्या. तेने पाविजे पतन म्हणून या ज्ञातेजन सत्य शोधतात. माणसाजवळ जिथपर्यंत असत्य आहे तिथपर्यंत अहंकार जन्म घेतेच. सत्य आला का तितका माणूस कोमल आणि नम्र होत जातो.
लक्षात घ्या. आपण म्हणतो हा माणूस असा कसा अहंकारी, अरे तो गुणधर्मच आहे असत्याचा. असत्य गोष्टी राहिली, असत्य समज राहिलं, असत्य कर्म राहिलं, असत्य संबंध राहिले, असत्य व्यवहार राहिले, असत्य पाठपूजा राहिली, असत्य भक्ती राहिली की तिथं अहंकार जन्म घेते. बाजू कुणाला अहंकार नाही आहे, साऱ्या जगामध्ये अहंकार आहे, तो असत्य आहे म्हणून. लक्षात घ्या. असत्य का राहते माणसाचं? सत्य पडता हे कमजोर मनोनी असत्य होई शिरजोर. ग्रामगीतेमध्ये उभी आहे ना, माणसाजवळ असत्य वास का करते? सत्य कमजोर पडते म्हणून असत्य वास करते. सत्य बलवान असेल तर असत्य कसं येईल? घरामध्ये म्याव 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 बोंबलारी मांजरीन राहिली, त्या मांजरीचा आवाज घरभर राहिला का उंदरी येतेच कायले? उंदरा काऊन येते? उंदरा काऊन कातरते? उंदरा काऊन बीळ करते? मांजरीन नाही ना. मांजरी म्हणजे भक्ती नाही ना, मांजरीन भक्ती होय. लक्षात घ्या. मुंगी व्याली उंट झाला, मुंगी खोल्याना बायको केली, मुंगी खोल्याना बायको केली, मुंगी खोल्याना बायको केली, मुंगी खोल्याना बायको केली, मुंगी खोल्याना बायको केली. तिचे पोटी मांजर घाली, तिचे पोटी मांजर घाली, तिचे पोटी मांजर घाली, मांजर व्याली उंट झाला, मांजर व्याली उंट झाला, मांजर व्याली उंट झाला. तोही मुंगीने भक्षिला, तोही मुंगीने भक्षिला, बायको केली. होईल का असं? होईल नाही. नाही. पण संताची गोष्ट, संताचं म्हणणं, संताचा सिद्धांत, संतांचे विचार उलटी आहे. कबीर की वाणी अटपटी झटपट लखी न जाय. नहीं, जो झटपट लखी परे ताकि सब खटपट मिटे.